आणि एक महत्त्वाची अपडेट आहे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे। साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलतेंची समिती चौकशी करणार आहे। शरद पवारांचं वर्चस्व असलेल्या संस्थेची आता चौकशी होणार आहे। शुगर इन्स्टिट्यूटला मिळणाऱ्या अनुदानाच्या विनियोगाची चौकशी केली जाणार आहे। डॉक्टर कोलतेंच्या अध्यक्षतेखालची समिती 60 दिवसात या चौकशीचा अहवाल सादर करेल। मंदार गोंजारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मंदार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चौकशीच्या रडारवर नेमकी का आलेली आहे आणि आता पुढची चौकशीची प्रक्रिया कशी पार पडेल? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मागील 17 वर्षांमध्ये राज्य सरकारकडून जे वेगवेगळ्या स्वरूपाचं अनुदान मिळालं, त्या अनुदानाचा उपयोग, त्या अनुदानाचा विनियोग ठरलेल्या कारणासाठी झाला की नाही झाला यासाठी ही चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने याबाबत निर्णय घेतला होता आणि 5 सदस्यीय चौकशी समितीची घोषणा करण्यात आली होती आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली। ठरलेल्या कालावधीमध्ये ही चौकशी पूर्ण करायची आहे आणि मी जसं म्हटलं, वेगवेगळ्या कारणांसाठी जे अनुदान वेळोवेळी मिळालं मागील जवळपास 17 वर्षांमध्ये, त्याचा विनियोग नक्की सांगितलेल्या कारणासाठी झाला की नाही झाला याची चौकशी करण्यात येणार आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।